नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त सर्वांना आवडेल अशी चटपटीत भेंडी मसाला दाखवत आहे आणि ही अक्षरशः 10 मिनिटात बनते, तर शेवटपर्यंत रेसिपी नक्की बघा। इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून पुसून अशा प्रकारे चिरून घेतली आहेत। तसेच एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे हे जे वाटण बनवलेलं आहे, हे वाटण रोज ऑमलेट करता जे बनवलं होतं तेच हे वाटण आहे आणि त्यातलं थोडं वाटण मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि तुम्हाला तेव्हासुद्धा सांगितलं होतं की तुम्ही आणि कुठल्याही प्रकारची भाजी बनवताना हे वापरू शकता, तर ते आज आपण हे वापरत आहोत। इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल छान तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातलेलं आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये चिरलेली भेंडी घातलेली आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हिंगसुद्धा घातलेला आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणून देत आहे। याला एक छोटीशी वाफ आणून दिल्यानंतर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालत आहे आणि कांदा घालून झाल्यानंतर परत त्याच्यावर झाकण ठेवून हे 1-2 मिनिटं परतून घेत आहे। आता याच्यामध्ये जे बनवलेलं वाटण आहे ते वाटण घालत आहे। आधीच हे वाटण बनवून ठेवलं असल्यामुळे ही भाजी पटकन अशी बनते। तर आता हे मी वाटण याच्यामध्ये घातलेलं आहे। वाटण घालून झाल्यानंतर आता याच्यामध्ये थोडं पाणी घालते मी आणि याच्यावर झाकण ठेवून परत याला एक छान वाफ आणून द्यायची आहे। भाजीला छान मोठी वाफ आलेली आहे। तर आता या स्टेजला याच्यामध्ये मी चवीनुसार गूळ आणि मीठ घालत आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथीने या भाजीला छान चव येते। भाजीला छान उकळी आलेली आहे। तर आता सर्वात शेवटी याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे। मस्त अशी भेंडी मसाला तयार झालेली आहे। याचा मसाला आधीच बनवला असल्यामुळे अक्षरशः 10 मिनिटात ही भाजी बनलेली आहे। हे बघा, छान अशी भाजी झाली आहे। मस्त गरमागरम चटपटीत सगळ्यांना आवडेल अशी भेंडी मसाला तयार झालेली आहे। बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे, तेव्हा नक्की करून बघा। धन्यवाद, बाय बाय।